Welcome to the ninth video of group theory. We have seen that the definition of function. Now let f is function from a to b. Means there is a rule which connect every element of a to the unique element of b. आता आपल्याला पाहायचं आहे त्यात आपल्याला माहित आहे ए आणि बी काय असतात. एला आपण डोमेन म्हणतो आणि बी ला आहे कोडोमेन म्हणतो. आता ट्रान्सफॉर्मेशन किंवा ऑपरेटर्स. If the domain and codomain of a function f are both same, that is f is function from a to a, डोमेन आणि कोडोमेन हे जर सारखे असतील तर त्याला फंक्शन म्हणतात ऑपरेटर किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए. ठीक आहे. जेव्हा डोमेन आणि कोडोमेन हे सारखे असतात त्याला म्हणतात ऑपरेटर. आता इक्वॅलिटी ऑफ टू फंक्शन्स. सपोज f is function from a to b, g is function from a to b. These two functions are said to be equal if and only if f of x is equal to g of x for all x belonging to a. f of x किंमत g of x एवढी असेल प्रत्येक x साठी a मधल्या, तर त्यावेळेस त्याला म्हणतात की दोन फंक्शन्स हे इक्वल आहेत. आता त्याच्यात फंक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं इनटू फंक्शन, ऑन टू फंक्शन, वन वन फंक्शन, मेनी वन फंक्शन. आता एक पहिलं एक्झाम्पल पाहू, पहिलं फॉर्म पाहू त्याचं इनटू फंक्शन. लेट mapping f from a to b is such that there is at least one element in b which is not the f image of any element in b. function असं जर घेतलं आपण f is function from a to b, at least one element of b which is not f image of any element of a. b मधला किमान एक तरी असा एलिमेंट पाहिजे जो कशाचीच इमेज नसेल. आता फॉर एक्झाम्पल हे जर घेतलात तुम्ही, ठीक आहे, हा असे जर दोन सेट घ्यायलेत आपण ए बी सी आणि त्याच्यानंतर डी, त्यानंतर एक्स वाय झेड टी असं जर घेतलं आपण, समजा ए ची इमेज आहे वाय, बी ची इमेज आहे एक्स, त्यानंतर सी ची इमेज आहे झेड आणि डी ची इमेज आहे वाय. असं जर घेतलं तर हा फंक्शन होईल का? फंक्शनची डेफिनेशन काय? फंक्शनची डेफिनेशन काय? ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मधल्या एकाच एलिमेंट सोबत जोडला गेलेला पाहिजे. आता ए मध्ये हा जर सेट ए घेतला आणि हा जर सेट बी घेतला आपण, त्याच्यातला प्रत्येक एलिमेंट जोडला गेलेला आहे. फक्त एकाच एलिमेंट सोबत जोडला गेलेला आहे का पहा. ए हा फक्त वाय सोबत जोडला गेलेला आहे, बी हा फक्त एक्स सोबत आहे, सी हा झेड सोबत जोडला गेलेला आहे आणि डी हा फक्त वाय सोबत जोडला गेलेला आहे. आता याच्यामध्ये बी मधला टी हा एलिमेंट हा कशाचीच इमेज नाही, म्हणजे हा झाला इनटू फंक्शन. बी मधला किमान एक तरी एलिमेंट असा असावा ज्याची जो कशाशीच जोडला गेलेला नसेल, त्याला म्हणतात इनटू फंक्शन. ठीक आहे. आता त्यानंतर ऑन टू फंक्शन. सपोज एफ इज फंक्शन फ्रॉम ए टू बी इज सेट टू बी ऑन टू इफ रेंज इज इक्वल टू कोडोमेन. इफ रेंज इज इक्वल टू कोडोमेन. रेंज म्हणजेच काय? रेंज सेट कुठं असतो? बी ह्या सेटमध्ये कोडोमेनचा सबसेट असतो. जर रेंज आणि कोडोमेन जर इक्वल असतील तर त्यावेळेस त्या फंक्शनला ऑन टू फंक्शन म्हणतात. म्हणजेच थोडक्यात काय, बी मधला कोणताही एलिमेंट रिकामा असू नये, म्हणजे तो कशासोबत तरी जोडला गेलेला असला पाहिजे, त्याला म्हणतात ऑन टू फंक्शन. हे सगळं तुम्हाला झालेलंच आहे, फक्त एक रिव्हिजन म्हणून आहे हा भाग. त्याच्यानंतर वन वन फंक्शन. अ मॅपिंग एफ फ्रॉम ए टू बी इज सेट टू बी वन वन और वन टू वन इफ डिफरंट एलिमेंट्स इन ए हॅव डिफरंट एफ इमेजेस. If different elements in A have different F images in B, that is if images are same, म्हणजे इमेजेस सारखे असतील तर एलिमेंट सुद्धा सारखे असायला पाहिजेत. हे इमेजेस झाले, F आलं म्हणजे इथं इमेजेस झाले. हे इमेजेस जर सारखे असतील तर त्यांचे इमेजेस सुद्धा एलिमेंट सुद्धा सारखे असले पाहिजेत. किंवा
एलिमेंट जर डिफरंट असतील वेगवेगळे, एक्स आणि एक्स डॅश कुठले असतील आता ए मधले, हे जर वेगवेगळे असतील तर त्यांचे इमेजेस सुद्धा डिफरंट असले पाहिजे. म्हणजेच काय, डिफरंट एलिमेंट्स इन ए हॅव डिफरंट एफ इमेजेस. ए मधले एलिमेंट्स वेगळे असतील तर त्यांचे इमेजेस सुद्धा वेगळे असायला पाहिजे. त्यानंतर मेनी वन फंक्शन. Many one function. The mapping f from a to b is said to be many one function, many one, if two distinct elements in a have the same f image. F is function from a to b is said to be many one function if two distinct element, x आणि x dash हे a मधले एलिमेंट आहेत जे की डिस्टिंक्ट आहेत, वेगवेगळे आहेत, पण त्यांची इमेज मात्र सारखी असली पाहिजे. त्याला म्हणतात मेनी वन फंक्शन. If two distinct elements in A have same f image, f of x is equal to f of x dash, comma x is not equal to x dash. एलिमेंट्स हे वेगवेगळे आहेत पण त्यांची इमेजेस हे सारखे आहेत, तर त्याला काय म्हणायचं, मेनी वन फंक्शन. ठीक आहे, त्याला म्हणायचं मेनी वन फंक्शन. आणि त्याच्यानंतर इफ 1 1 onto mapping. If f is function from a to b is 1 1 and onto, then it is called as 1 to 1 correspondence between a to b. If f is function from a to b is 1 1 and onto, हे 1 1 सुद्धा असेल onto सुद्धा असेल तर त्यावेळेस त्याला म्हणायचं 1 to 1 correspondence between a to b. 1 1 ची कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली पाहिजे आणि onto ची कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली पाहिजे. 1 1 म्हणजेच काय, एखादं फंक्शन 1 1 आहे म्हणजे काय, डिफरंट एलिमेंट्स हॅव डिफरंट इमेजेस. ए मधले एलिमेंट जर वेगळे असतील तर त्यांचे इमेजेस सुद्धा वेगळे असायला पाहिजेत. आणि ऑन टू म्हणजे काय, ज्यावेळेस रेंज इज इक्वल टू कोडोमेन असेल त्यावेळेस, म्हणजे रेंज सेट इज इक्वल टू कोडोमेन सेट, त्याला ऑन टू असं म्हणतात. जर एखादा फंक्शन या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला म्हणायचं 1 to 1 करस्पॉन्डन्स. आणि मेनी वन फंक्शन म्हणजे काय, two distinct elements in A have the same f image. Two distinct elements in A have the same f image. इमेज ही सारखी असली पाहिजे. पण प्रत्येकासाठी कंडिशन काय, प्रथमतः तो फंक्शन असला पाहिजे, त्याच्यानंतर मग तो इनटू फंक्शन, ऑन टू फंक्शन किंवा 1 1 फंक्शन, मेनी वन फंक्शन, तो फंक्शन असला पाहिजे. फंक्शन हे कशापासून डिफाईन करतो आपण, रिलेशनपासून. डेफिनेशन एकदा वाचा, त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स भेटतात का पहा, तुम्हाला तयार करता येतात का पहा 1 1 फंक्शन असलेले वगैरे.